या निवडणुकीमध्ये त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। त्यामुळे काय करावं असं कोणत्या तरी मी विचारणार आहे की बाबा कोणत्या एजन्सीजने हा सल्ला दिला। हे सर्व खोटे आरोप आहेत। निवडणुकीच्या नंतर ते हसत हसतच म्हणतील जाऊ दे ते झालं होतं। मुख्यमंत्री असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पिंपरी चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचाराविषयी अनेक गंभीर आरोप केले। त्यांनी शहरातील 2 आमदारांना पण टार्गेट केलं की दोन्ही आमदारांनी शहर विभागून घेतलाय। काय सांगाल? खरं तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती बऱ्याच ठिकाणी निवडणूक कशी लढावी याची स्ट्रॅटेजी तयार केली जाते। खोटे नेरेटिव्ह कसे पसरावेत यासाठी काही एजन्सीज हे सल्ला देतात। दादा तसे अत्यंत चांगले आहेत, आमच्याबरोबर केंद्र आणि राज्यामध्ये जोडलेले आहेत। या निवडणुकीमध्ये त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। त्यामुळे काय करावं असं कोणत्या तरी मी विचारणार आहे की बाबा कोणत्या एजन्सीजने हा सल्ला दिला। कारण ही एजन्सीजनी सांगितल्याशिवाय असा खोटे आरोप जे आहेत ते करणार नाहीत। त्यामुळे सर्व आरोप हे खोटे आहेत। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आणि आदरणीय देवेंद्रजी महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात या निवडणुका होत आहेत। ते नेहमी सांगण्याचा प्रयत्न करतात मैं न खाऊंगा और किसी को खाने नहीं दूंगा या तत्वावरती सर्व स्थानिक स्वराज्य संस्था या पारदर्शकपणे काम कराव्यात यासाठी अत्यंत बारकाईने लक्ष हे केंद्र आणि राज्यातील असणाऱ्या नेत्यांचं असतं। त्यामुळे त्याची चिंता ही पिंपरी चिंचवडकरांनी करू नका। हे सर्व खोटे आरोप आहेत। निवडणुकीच्या नंतर ते हसत हसतच म्हणतील जाऊ दे ते झालं होतं असं म्हणतील। काल पुरावे पण त्यांनी सादर केले। फक्त एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे, खोटं बोल पण रेटून बोल अशी पद्धत आहे। त्या पद्धतीप्रमाणे ते चालले। भविष्यामध्ये जर सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी सोबत जाण्याची वेळ आली तर तुम्ही जाणार आहात? एक गोष्ट लक्षात घ्या की भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक ताकद या पिंपरी चिंचवडमध्ये अतिशय चांगली आहे। मला खात्री आहे की या ठिकाणी नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये विकासात्मक कामाला खऱ्या अर्थाने गती दिली गेलेली आहे। इथला असणारा मतदार जो आहे तो अतिशय सुज्ञ आहे। तो विकासालाच प्राधान्य देईल आणि डेव्हलपमेंटसाठी मतदान करेल आणि त्यामुळे खात्रीने महापौर हा भारतीय जनता पार्टीचाच बसेल। एवढे मोठे गंभीर आरोप या ठिकाणी केले। लोकांना सोबत घेऊ नका, आता सोबत घेतला तर पश्चाताप होतोय का? हो, कार्यकर्ते रोज मला सांगतात, प्रदेशाचा अध्यक्ष आहे त्यामुळे ते सांगण्याचा प्रयत्न केला पण पश्चाताप खरं होतोय. तर काल एवढे गंभीर आरोप केले, आम्ही दोन्ही आमदार असतील शहराध्यक्ष असतील यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला। एकही जण हे आरोप फेटाळण्यासाठी पुढे आलं नाही। आज तुम्हालाच या ठिकाणी यावं लागलं। खरं तर लढाई नाही असं नाहीये। दोन गोष्ट फार महत्वाची असतात की आपण मीडियामध्ये आहात, मीडिया कोणाचे बद्दल दखल घेतं हे आपल्याला सर्वांना माहीत आहे। त्यामुळे एवढा मोठा माणूस ज्यावेळेला आरोप करतो त्यावेळेला त्याच्या लेवलवरच्या असणाऱ्या कोणीतरी येऊन बोलावं असं अपेक्षित आहे। ते भारतीय जनता पार्टी शिस्तीची पार्टी आहे। कोणी आरोप केले तर त्याचं उत्तर कोणी द्यावं या संदर्भामध्ये काही टाळतंत्र किंवा आम्ही काही नियम ठेवलेले आहेत। त्यामुळे त्या नियमाप्रमाणे आम्ही काम करतो। 70,000 कोटीचा घोटाळ्याचा आरोप माझ्यावर आहे आणि ज्यांनी माझ्यावर आरोप केला मी त्यांच्यासोबतच सत्तेमध्ये आहे असं म्हणून दिवसण्याचा प्रयत्न अजित पवारांनी केला आपल्या नेत्याने। खरं तर मी म्हटलं ज्या एजन्सीजनी त्यांना हे सांगितलं आहे आणि अजित पवार म्हणले की मी तेच म्हणतोय एवढ्या दिवसात ते असं कधी म्हणाले नाहीत। कालच म्हणाले नवीन एजन्सी आहे, थोडीशी त्यांना माहिती थोडीशी कमी असेल असं मला वाटतं। त्यामुळे नक्कीच त्या संदर्भात काय करावं किंवा काय नाही आरोपाचं त्यांनीच स्वतः मान्य केले की त्यांच्यावर तो आरोप आहे। साहेब तुम्हीच हे प्रसिद्ध करा, बाकी आम्ही काय सांगावं। तुमच्या धन्यवाद. पक्षाचे एबी फॉर्म बाद करायचं आहे।